तर मित्रांनो, सांगायचं तात्पर्य, माझ्या शेतकऱ्यांनी कष्टाने पिकवलेलं आमचा ऊस असेल, आमचं गायांचं दूध काढलेलं असेल, ह्याला योग्य पद्धतीचं भाव मिळाला पाहिजे ह्या मताचे आम्ही आहोत. कारण शेतकरी मी पण आहे, राहुल पण शेतकरी आहे, तुम्ही पण शेतकरी आहे. शेतकरी हे तुमची माझी जात आहे. ह्यावेळेस जातीचा पातीचा नात्याचा गळत्याचा विचार करू नका. ह्या संदर्भामध्ये भावनिक होऊ नका. आम्ही जेवढं काही साहेबांच्या कारकिर्दीमध्ये साहेबांना भरभरून द्यायला पाहिजे तेवढं भरभरून दिलं. त्याच्यात तुम्ही पण कमी पडला नाही, मी पण कमी पडलो नाही. आता साधं एक म्हण आहे, म्हणतात 4 दिवस सासूचे, 4 दिवस आता सुनेचे आलेले आहेत. आणि आमची कांचन पण बाहेरची नाही, आमची कुलांचीच घरची, म्हणजे घरची झालेली आहे. त्याच्यामुळे काही जण म्हणतात बाहेरचे. आता 40 वर्ष झाली तर बाहेरचे म्हणतात. राव काय आता म्हणायचं. आता तुमच्या घरातल्या सुनेला तुम्ही बाहेरचे म्हणाल का रे? बघा आता तुम्हाला पटते का बघा बाबा, आपलं काय नाही. हे जे काही चाललेलं आहे, अरे निवडणुकीचं बोला ना, विकासाचं बोला ना. कुठं काही आम्ही कमी पडलो तर ते सांगा ना. भावनिक कशाला मुद्दा करताय? आज सगळे तुमच्या घरात पण एखादी व्यक्ती वयस्कर झाल्यावर पोराच्या हातात देते ना धंदा, का नाही देत? मग द्या ना आमच्या हातात. नाही, मी खोटं नाही बोलत, मी खरंच सांगतोय. कारण काही जण भावनिक करतात. भावनिक मुद्दा नाहीये हा, तुमच्या पुढच्या पिढीच्या भवितव्याचा प्रश्न आहे. उद्याच्याला केंद्रामध्ये मोदी साहेब असतील आणि जर टाटानी नाही ऐकलं, एक मोदी साहेबांचा फोन किंवा अमित भाईंचा फोन गेला की टाटा सरळ होईल. नाही सर देतो. जी सर असं असतं. सोनारांचं कान टोचायचे असतात. कुणी कान टोचलं की दुखतंय, लय दुखतंय. स्वराने